जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने जी काही फेज 2 प्रक्रिया सुरू होती त्याच्यामध्ये महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला फेज 2चा जो काही रूपांतरित राऊंड सध्या बघा लागला होता मुलाखतीशिवाय या प्रकारातील, तर त्याच्यामध्ये जी काही यादी आहे तर ती यादी पुन्हा या ठिकाणी बघा प्रसिद्ध करण्यात आली आहे। मागची जी सध्या प्रसिद्ध झालेली यादी आहे जी 14/8/2025ला प्रसिद्ध झाली होती, तर ती यादी सध्या बघा त्या ठिकाणी रद्द करून पुन्हा एकदा सुधारित जी काही या ठिकाणी कन्वर्टेड राऊंड आहे, तर त्या कन्वर्टेड राऊंड संदर्भात जी लिस्ट आहे तर ती रिवाइज लिस्ट सध्या पब्लिश झालेली आहे। तर त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांची शिफारस झाली असेल तर त्यांनी आपापल्या वैयक्तिक लॉगिनला सध्या बघा तुम्ही चेक करायचं आहे। तर त्या अनुषंगाने इथे जी काही बुलेटिन आहे तर ते बुलेटिन देखील आजच्या दिवसाला 18/8/2025ला सध्या इथे आलेली आहे। याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहे। त्याच्यामध्ये बघा टेट 2022 या ठिकाणी टप्पा 2 फेरी रूपांतरित फेरी अंतर्गत म्हणजे कन्व्हर्जन राऊंड अंतर्गत मुलाखतीशिवाय या प्रकारातील 14/8/2025 रोजी प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी रद्द करून सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजेच या ठिकाणी रिवाइज लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे मागची जी काही लिस्ट होती तर ती लिस्ट त्या ठिकाणी रद्द होत आहे 14/8ला प्रसिद्ध झालेली, आणि आजच्या दिवसाला नवीन जी काही या ठिकाणी कन्व्हर्जन राऊंड संदर्भात जी यादी आहे तर ती सध्या इथं पब्लिश झाली। आता ह्याच्यामध्ये नेमकं काय झाले तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती देण्यात आली। आता ह्याच्यात बघा मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीची म्हणजे कन्व्हर्जन राऊंड 14/8/2025 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। 14/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही गुणवत्ताधारक उमेदवारांची शिफारस झाली नसल्याने उमेदवारांनी निदर्शनास आणून दिलेले आहे। म्हणजे याच्यामध्ये जास्त मार्क होते तरी देखील ज्या उमेदवारांची शिफारस आहे तर ते शिफारस सध्या बघा या ठिकाणी जी काही कन्व्हर्जन राऊंड होता तर त्याच्यामध्ये 14 ऑगस्टला जी यादी होती तर त्याच्यामध्ये त्यांची शिफारस झाली नव्हती। मग त्याच्यात जे काही तक्रार अर्ज वगैरे दाखल केले आणि त्यानुसार बघा जे या ठिकाणी सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जे काही गुणवत्ताधारक उमेदवार होते तर त्यांची शिफारस त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली नाही। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी निदर्शनास आणून दिले होते आणि याची जी काही पडताळणी केली असता गुणवत्ता यादी ऑनलाईन तयार करताना काही पात्र उमेदवारांचा 14/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये तांत्रिक कारणास्तव समावेश झाला नसल्याचे दिसून आले। म्हणजे इथं जे काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि यादीमध्ये त्यांचं जे काही नाव असेल, ज्या उमेदवारांचं गुणवत्ताधारक उमेदवार असेल, जास्त मार्क असेल तर त्या उमेदवारांचं तिथं तांत्रिक कारणामुळे यादीमध्ये सध्या बघा नाव आलेलं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं त्यांची शिफारस जी आहे तर ती शिफारस झाली नव्हती। आणि पुढे काय म्हटलं की सबब दिनांक 14/8/2025ची जी काही प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली आहे। आता या ठिकाणी जी जुनी यादी आहे तर ती रद्द झाली आणि आजच्या दिवसाला इथं सांगितल्याप्रमाणे दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुधारित गुणवत्ता यादीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे। या सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित व्यवस्थापनांना संपर्क साधायचा आहे। 14 ऑगस्ट 2025 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या इतर सर्वसाधारण सूचना कायम आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची। आता ही जी काही यादी आहे तर ही यादी सध्या बघा रिवाइज झालेली आहे। ह्याच्यामध्ये जे रिवाइज कशामुळे झाली तर त्याच्यासाठी इथे जे कारणं आहे तर ते कारणं सांगितले। एक म्हणजे तांत्रिक अडचण होती, त्या तांत्रिक अडचणीमुळे सध्या जे काही गुणवत्ताधारक उमेदवार आहेत होते तर त्यांचं त्या ठिकाणी नाव जे आहे किंवा शिफारस असेल तर ते शिफारस तिथं आली नव्हती आणि त्या पद्धतीने संबंधित उमेदवारांनी त्या ठिकाणी जी काही तक्रार असेल तर ती तक्रार देखील केलेली होती आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही 14 ऑगस्टला रूपांतरित जी काही फेरी होती फेज 2च्या अनुषंगाने मुलाखतीशिवाय राऊंडची तर ती पुन्हा एकदा या ठिकाणी रिवाइज करण्यात आली आहे। तर आपापल्या पद्धतीने सध्या पुन्हा तुम्ही तुमचं लॉगिन असेल तर ते लॉगिनला एकदा चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही नाव असेल तर ते नाव तुमचं आलं आहे किंवा नाही ते एकदा तुमचं लक्षात येईल। आता मागची यादीमध्ये ज्या उमेदवारांची शिफारस झाली तर त्यांनी देखील व्यवस्थित आपलं पुन्हा एकदा नाव चेक करून घ्या, जेणेकरून पुढील जी काही अडचणी असेल तर ते तुम्हाला तिथं येणार नाही। तर व्यवस्थित बघा, ह्या ठिकाणी चेक करा। रिवाइज ह्या ठिकाणी झालेली जी यादी आहे तर ती यादी तुम्हाला ऑफिशियल जी पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे त्याच्यावर देखील पाहायला मिळेल आणि तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ठिकाणी देखील तुम्हाला संपूर्ण ज्या काही रिवाइज याद्या आहे त्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील। त्यासाठी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल। तर सध्या ही
फेज 2च्या अनुषंगाने जी काही भरती प्रक्रियेची रिवाइज लिस्ट संदर्भात बघा इथं सूचना सध्या देण्यात आल्या आहे. तर ज्या उमेदवारांची शिफारस झाली तर त्यांनी आपापल्या वैयक्तिक लॉग इनला सध्या नोंद करून ह्या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकतात. तर सध्या ही एक महत्त्वाची आताची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. या संदर्भात काही तुमच्या सूचना असेल, काही कमेंट असतील तर कमेंट नक्की तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय देऊ. तर सध्या तरी ही एक कन्व्हर्जन राऊंड संदर्भात महत्त्वाची अपडेट होती. पुढच्या अपडेटमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.